आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँड सोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स, आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या पुरस्कार वितरित केला जातोय. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू. तर मॅचच्या दिशेने बोलूयात. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एक बिग बॅटल जे आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूने असेल टीम DJ पॅन्थर्स, अर्थातच दादासाहेब गालफडे यांच्या मालकीचा संघ. तर एका बाजूने NS रायडर हा संघ आपल्याला इकडे खेळताना पाहायला मिळेल. मॅचला होती सुरुवात. ऑल सेट, रेडी फॉर द मॅच, लेट्स प्ले. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अक्षय गोसावीचा तडाखा, धूम धडाका, षटकार. षटकाराने इकडे संघाचं खातं ओपन होतंय. धावफलकावरती 6 धावा. 6 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. समोर अक्षय गोसावी ज्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती जो आपल्याला षटकार येताना पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा फटका आहे. कव्हर पॉईंटमध्ये चेंडू वेगात चाललाय. डीप पॉईंट, सीमारेषा पार. चेंडू जातोय सीमारेषा पार. या बॉलवरती आलाय सनसनीत चौकार. चौकाराची मोहर आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेसाठीची अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम, मंडप डेकोरेशन आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. सलीम मंडप डेकोरेशन याच विभागातील हे सुंदर अशी व्यवस्था साऊंड सिस्टीमची आपल्याला ऐकायला मिळते. पुन्हा एकदा फुलोर लेनचा चेंडू होता, त्याच्यावरती मिडविकेट झोनमध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. नियोजनाचा बेताज बादशाह, परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम म्हणजेच दादा तुपे, अशा कमेंट्स खरं तर इकडे आपल्याला वाचायला मिळत आहेत. खूप चांगलं नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. DC पॅन्थर्स, दादासाहेब गालफडे यांच्या मालकीचा संघ. आत्तापर्यंत खूप चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. यापूर्वी आपण LB गोरेंचा देखील खेळ पाहिला. धावफलकावरती नजर टाकूयात. आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत 11 धावा धावफलकावरती आहे. कपिल गरुडला पण इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या परिसरातील अनुभवी खेळाडू कपिल गरुड, ज्याने अनेक वर्ष खरं तर क्रिकेटसाठी खर्च केले, असा हा नामांकित खेळाडू आहे या परिसराचा. कपिल गरुडने देखील खूप चांगलं क्रिकेट या परिसरामध्ये खेळलेलं आहे. चांगलं क्रिकेट जगलं आहे. चांगलं क्रिकेट जगलेली ही मंडळी आहेत. व यावेळेस कपिल गरुड काय फटका सजवलाय. चेंडू सरळ आकाश मार्गाने पाठवलाय. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळालाय. खूप चांगला स्ट्रोक इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट माळशिरस तालुक्याला आपल्याला पाहायला मिळालंय. क्रिकेट आणि क्रिकेटची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. या परिसराचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं निमित्त आणि खरं तर मागील वर्षी खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. याही वर्षी पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात आणि मोठ्या दिमाखात ही स्पर्धा आयोजित केली आहे.
डीजी पॅन्थर संघाचा अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. विकास सर. ओके. मॅच यावेळेस प्रचंड खराब बॉल. इकडे पंचांनी हात खोललाय आणि नक्कीच इकडे नो चेंडूची घोषणा देखील होतीये. नो बॉलची इशारा इकडे मैदानाच्या आतमध्ये आलाय. नो बॉलचा कॉल इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटमधील सुवर्ण संधी पुन्हा एकदा बघायला मिळेल. समोर कपिल गरुड सारखा खेळाडू आहे ज्याला मुक्त संचार करण्याची संधी आहे. चौफेर बाजूने कुठेही फटका खेळण्याची संधी आहे. लायसन्स उपलब्ध झालंय. कपिल गरुड संधी आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे परंतु खिलाडी बनेल दर्शक बनेल दिवाने आणि या बॉलवरती आलाय सनसनीत चौकाराची मोहोर आपल्याला पाहायला मिळतीये. 4 धावा इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाल्यात आणि या चौकाराच्या मदतीने संघाचं धावफलक देखील पुढे जाईल. मैदान प्रत्येकासाठी आहे. मैदान पालखी तळाच्या मैदानावरती कबड्डीचे देखील खेळाडू तयार होतात. खो खोचे देखील खेळाडू तयार होत आहेत. अकॅडमीचे देखील अनेक विद्यार्थी सराव करत आहेत आणि वेळापूर ओळखलं जातं विशेष पोलीस भरती आणि आर्मी भरतीमध्ये खूप नावलौकिकास पात्र असलेल्या अकॅडमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉईंटमध्ये उडवलेला हा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलाय. चेंडू खूप चांगल्या पद्धतीने अडवलाय. वेळापूरचं क्रिकेट जितकं चर्चेत आहे तितकंच वेळापूरच्या पोलीस भरतीच्या अकॅडमी देखील फार चर्चेत आहेत. एक सिंगल मैदानावरती प्राप्त झालेली आहे. आत्तापर्यंत जर पाहिलं आपण बाळू सर 1.23 गोलंदाज पुन्हा एकदा इकडे सज्ज होत आहेत. यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक कुठलाही नव्हता तिकडे आणि हा चेंडू पुन्हा एकदा एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर जाईल. पंचवीस धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूने अक्षय गोसावी तर एका बाजूने कपिल गरुड. खूप चांगला खेळ. दुरुस्ती करतोय. पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. 26 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती 9+1 सिंगल. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा चौकार. त्यानंतर पुन्हा सिंगल आणि पुन्हा चौकार अशी घटना या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा फटका फसलाय आणि यावेळेस अक्षयचा देखील खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. डीप लॉंगॉनमध्ये आपण पाहतोय महेशला पुढे उभं केलंय. एक चांगला झेल महेशच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. विकेट देखील येताना पाहायला मिळाली आहे. आमदार प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण मैदानावरती पाहतोय. क्रिकेटच्या स्पर्धेची खूप चांगली चर्चा आपल्याला पाहायला मिळाली आहे. आमदार प्रीमियर लीग एक दमदार आयोजन, दमदार नियोजन क्रिकेटच्या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. क्रीडा रसिकांची गर्दी मात्र इकडे वाढताना पाहायला मिळते आहे. आजच्या
6व्या दिवस रात्रीमध्ये आपण आहोत. 5 दिवस अतिशय यशस्वीरित्या ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळाली. आजचा जर पाहिलं 6व्या क्रमांकाचा दिवस आणि या 6व्या दिवसामध्ये देखील खूप चांगल्या लढती प्रेक्षकांना इकडे अनुभवायला मिळत आहेत. 26 धावा 1.4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. याही वेळेचा बॉल फुलोर लेनचा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळून काढलाय महेश पवार, जो आपल्याला बाउंड्री लाईनवरती उभा राहिलेला पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूने कपिल गरुड 2 चेंडूमध्ये 4 धाब्यांवरती खेळतायत, तर एका बाजूने संतोष यापूर्वीच्या मॅचमध्ये संतोष सामनावीराचा पुरस्कार पटकावलेला आहे. त्यामुळे खरं तर जबाबदारी मोठी आहे. जबाबदारीचं ओझं आहे, ती जबाबदारी इकडे पार पाडावी लागेल. कपिलसाठीचा बॉल पुन्हा एकदा पाहायचं इकडे. ओव्हर स्टेपसाठी इकडे तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. पंच उदय सर इकडे शहानिशा करतील. फेअर डिलिव्हरीचा कॉल इकडे येतोय. नक्कीच वाईट बॉल इकडे आपल्याला पाहायला मिळाला आहे. वाईट चेंडूची घोषणा जी आपल्याला पाहायला मिळते. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. अतिरिक्त धाव इकडे पाहायला मिळते. 28 धावा आपल्याला इकडे मैदानावरती पाहायला मिळाल्यात. इथून पुढे देखील पाहायचं आहे, मोठा स्ट्रोक खेळावे लागेल. एका बाजूने मतीन शेख गोलंदाजी करतायत. आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये 1 विकेट देखील घेतली आहे, परंतु 13 धावा खर्च केल्यात. कपिल गरुड, यावेळेस कपिल गरुड वाऱ्यासारखा बॅट फिरवतोय, परंतु इकडे बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू अजिबात यायला तयार नाहीये. जसा चेंडू येतोय तसा पाठीमागे विसवला जातोय हातामध्ये. एसटी रक्षकाच्या डॉट बॉल आलाय. ओव्हर क्रमांक जर पाहिला आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांच्या समाप्ती अखेर 28 धावा. एन एस रायडर या संघाने 2 षटकामध्ये 28 धावा मैदानावरती जमवल्यात. इथून पुढे देखील पाहायचंय. 28 धावा आपल्याला इकडे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानावरती कंप्लीट झालाय. उर्वरितचे 4 षटकं अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. उर्वरितच्या 4 षटकामध्ये किती धावा इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत यावरती देखील बारकाईने नजर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा इकडे सज्ज होत आहेत. याही वेळेचा खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. चेंडू जसा येतोय तसा पुन्हा इष्टरक्षक हातामध्ये विसवला जाईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो इकडे गोलंदाज मैदानावरती प्रतीक सावंत, प्रतीक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच पॅडी कशा प्रकारे कामगिरी करतील. कालच्या दिवसामध्ये आपण रोहितचं मिडन ओव्हरचं षटक पाहिलं. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक महेश पवार खूप दूरवरून धावलाय, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. बॉलपर्यंत पोहोचण्याचा खूप प्रयत्न केला. शेवटपर्यंत त्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. 2 धावा इकडे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा प्राप्त झाल्या. धावफलकावरती आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत 30 धावा इकडे आतापर्यंत जमवल्यात. एका घड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावफलकावरती आहे. आमदार प्रीमियर लीग युवा नेते जीवनदादा जानकर यांची मात्र या स्पर्धेला मिळालेली मोलाची साथ आणि त्यामधून उभा राहिलेला हा क्रिकेटचा सोहळा. चांगलं क्रिकेट जे आपल्याला इकडे पाहायला मिळालं. मागील 5 दिवस खूप चांगल्या मॅचेस आपण या मैदानावरती कव्हर केल्या. आज स्पर्धेचा 6व्या क्रमांकाचा दिवस. अगदी 26 हजार प्रेक्षकांनी ऑनलाईन सामने बघितले. आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेला भेट दिली.
आजही खरं तर असंख्य प्रेक्षक आपल्या समोर जोडलेले आहेत. 32 धावा धावफलकावरती आहेत. हो, पुन्हा एकदा हा बॉल अक्रॉस द बॅटने खेळवलाय. मैदानाला गुदगुल्या करत चाललेला बॉल. पाठीमागे क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. एक एक धाव अतिशय महत्त्वाची आहे. धावफलकावरती 33 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ आहे. 2.4 चा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. कपिल गरुडचा जो स्वाभाविक खेळ आहे तो खेळ इकडे पाहायला मिळाला नाहीये. कपिल गरुड ज्या खेळासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे, आज मागील 2 दिवसापासून कपिल गरुडचा तो खेळ इकडे माळशिरसकरांना पाहायला मिळाला नाहीये. यावेळेस फटका फसलाय. एसटी रक्षक चेंडू खाली पोहोचलेत आणि पुन्हा एकदा कपिल गरुड नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय. कपिल देखील इकडे बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत. तेहतीस धावा इकडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. महत्त्वाचे 2 गडी कोसळलेले आहेत. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज फरान आपल्याला इकडे पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकण्याची किमया या खेळाडूमध्ये आहे. आणि खरं तर इकडे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग देखील पाहायला मिळाले. डेड बॉलची घोषणा आहे. गोलंदाजाने पुन्हा एकदा इकडे थांबवलंय. फलंदाजाच्या नक्कीच मानसिक स्थिती हा खेळ खेळलेला आहे, कारण इकडे जितका खेळ ताकदीच्या जीवावरती खेळला जातो तितकाच हा खेळ युक्तीने देखील खेळला जाणारा खेळ आहे. हो, पुन्हा एकदा हा बॉल इट्स अ नो बॉल. नो चेंडूची घोषणा आहे. नो बॉलची घोषणा इकडे मैदानाच्या आतमध्ये होतीये. एका बाजूने फरान तर एका बाजूने संतोष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. NS रायडर हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळालाय. फ्रीडचा बॉल कशा प्रकारे सामना करतील. फरान स्ट्रायकिंग एंडला आहेत. यावेळेस पाहायचंय. ओ, समोरच्या दिशेने उडवलाय बॉल आणि हा फटका समोर अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. फ्री हिट होता, त्यामुळे कुठलाही धोका नसेल. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 35 धावा. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. धावफलकावरती 35 धावा आतापर्यंत जमवल्या NS रायडर या संघाने. तर खूप चांगली गोलंदाजी इकडे करताना पाहायला मिळाली आपल्याला टीम DG पॅन्थर्स वेळापूर. दादासाहेब गालफडे यांच्या मालकीचा हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. या षटकाचा जर विचार केला आपण, थोडंसं कमबॅक या षटकामध्ये पाहायला मिळालं. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपल्याला इकडे प्रतीक मतीन. ओ, मतीनचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इकडे विकेट आली आहे. पहिल्या चेंडूवरती फरांचा देखील खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. विकेट आली आहे मैदानावरती. 35 धावसंख्येवरती 3 गडी बाद. अगदी बॅटची कडा घेत हा चेंडू विसवलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. एसटीच्या पाठीमागे फार अनुभवी विकेट किपर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंकज वाघमोडे सरांना आपण एसटीच्या पाठीमागे पाहतोय. ॲडव्होकेट. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज विश्वजित बोडरे. अक्षय बोडरेंचे बंधू इकडे बॅटिंगसाठी पुढे आलेत. यावेळेस आल्याच आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे गोलंदाजाने पुन्हा एकदा विश्वजितचा देखील सेल टिपलाय आणि आणखीन एका विकेटचं पतन इकडे होताना पाहायला मिळालं. कुठलाही खेळाडू जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये थांबायचा तयार नाहीये. NS रायडरचा कुठलाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय
येतोय, फक्त हजेरी लावतो आणि पुन्हा डगआउटच्या दिशेने निघून जातोय. चला बॅट्समन थोडंसं लवकर या. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. अमोल जगताप यांना आपण खेळताना पाहणार आहोत. बॅटिंगसाठी अमोल यांना पुढे आणलेलं आहे. खरं तर दोन्ही खेळाडू पहिलवान आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष मगर देखील पहिलवान आहेत, तर अमोल देखील पहिलवान क्षेत्र गाजवलंय. परंतु आज इकडे पाहायचंय कशी कामगिरी होतीये. 4 तर विकेट आल्यात 35 धावसंख्येवरती NS रायडर. यावेळेस आल्या आल्याच आक्रमण करण्याचा प्रयत्न. अमोलने देखील आल्या आल्याच बॅटचा फेस ओपन केलाय आणि मित्रांनो या चेंडूवरती सिंगल धाव प्राप्त झाली आहे. टेनिस क्रिकेटचा खेळ प्रचंड लोकप्रियता पावलेला हा खेळ आहे. प्रचंड लोकप्रियता आहे. आज तुम्ही बघा या टेनिस क्रिकेटच्या खेळाची चर्चा अखिल भारतीय वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भारत देशामध्ये सार्वत्रिक खेळला जाणारा हा सर्व राज्यांमध्ये खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ. पुन्हा एकदा हा बॉल फुलोर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडूला थांबवलं आणि इकडे धावा देखील घेतल्या गेल्यात. जास्त काही मोठे फटके इकडे येत नाही आहेत. मोठे फटके इकडे रोखलेत. चौकार षटकार इकडे आलेला नाही आहे. मतीन शेख देखील जर पाहिलं मैदानावरती खूप चांगली गोलंदाजी करतायत. समोर आहेत त्यांच्या अमोल या खेळाडूच्या नावाची चर्चा देखील आहे मित्रांनो. परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल इकडे आलाय, निर्धाव बॉल. समालोचन कक्षामध्ये आमचे आतिक उर्फ मिया भाई देखील जॉईन आहेत. अकलूजचं क्रिकेट आणि मिस्टर PK खरात आणि मिया भाई हे समीकरण मात्र एक वेगळंच आहे. BR आंबेडकर चषक एक यशस्वी आयोजनामध्ये दोघांचाही मोठा सहभाग. पुन्हा एकदा हा बॉल क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. आणखीन एका विकेटचं पतन. कुठलाही खेळाडू इकडे थांबायचं नाव घेत नाहीये. विकेट आणि फक्त विकेटचं पतन इकडे होताना पाहायला मिळालंय. मतीन शेख ज्याने आतापर्यंत 4 विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतल्यात. धावफलकावरती देखील नजर टाकणार आहोत. आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत. मोहीन भाई 37 धावसंख्येवरती 5 गडी 5 विकेट पैकी 4 विकेट एकट्या मतीन शेखने घेतलेल्या आहेत. संतोष 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा ज्या मैदानावरती इकडे वसूल केलेल्या आहेत. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज एका बाजूने प्रदीप घाडगे साहेब आहेत, तर एका बाजूने संतोष मगर. ही दोन्ही सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सदोतीस धावा आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. 37 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4.1चा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. गोलंदाजी मार्क वरती सिनियर खेळाडू दिगंबर पिसे यांना आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅट का किनारा आणि पुन्हा सेलिब्रेशन. वाह वाह वाह. उमर 55 लेकिन खेल बचपन जैसा. दिगंबर पिसे बस नाम ही काफी है. काय जबरदस्त सेलिब्रेशन केलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकताय. वाह वाह काय सेलिब्रेशन आहे मित्रांनो. अगदी मला आठवण झाली श्रीसंतची. फक्त श्रीसंत मैदानावरती हात आदळायचे आणि इकडे वेळापूरचा श्रीपूरचा श्रीसंत अक्षरशः मैदानात गोळ्या झाडतायत. आणि ही AK-47 आहे, न थांबणारं वादळ आहे.
या या वयात मित्रांनो असं खेळणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. यावेळेस देखील आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू आउट ऑफ द पार्क इकडे पाठवलाय. NS रायडर्स या संघाच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा रंगताना पाहायला मिळेल. मित्रांनो मोक्याच्या शनी षटकार पुन्हा एकदा आलाय. रामदास खोले यांना आपण इकडे खेळताना पाहतोय. जसे आले तसे मात्र षटकाराने खातं ओपन केलंय. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. DG पॅन्थर दादासाहेब गालफडे यांच्या मालकीचा संघ गोलंदाजी करतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खूप चांगला बॉल. अगदी दिगंबर पिसे यांनी चेंडू टाकला ना जणू काही ते फलंदाजाची भेटच घ्यायला जात आहेत. थेट जसा रनअप घेतलाय चेंडू रिलीज केलाय तसे थेट धावत जात आहेत फलंदाजाच्या गाळा भेटीला. सेलिब्रेशन पाहण्यासारखं आहे मित्रांनो. 43 धावा धावफलकावरती आहे. 2 चेंडूमध्ये 6 धावा जमवल्यात. पंचांच्या भूमिकेमध्ये पांडुरंग सरोदे सर आहेत तर स्क्वेअर लेग पंच बाळासाहेब रणवरे. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका आणि इकडे पुन्हा कदाचित सेलिब्रेशन पाहायला मिळालं असतं परंतु इकडे कॅच सुटलेला आहे. आता सेलिब्रेशन नाही परंतु चेहऱ्यावरती नाराजी आहे. कॅच इकडे ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. यावेळेस तुम्हाला आक्रोश पाहायला मिळाला. अगोदर सेलिब्रेशन आता आक्रोश आहे. अक्षरशः डोळ्यामधून आगीचे निखारे बाहेर पडले. 44 धावा धावफलकावरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जमवल्यात. 4.5चा खेळ संपलाय. पुन्हा एकदा विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल इकडे पाहायला मिळेल. नक्कीच स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 44 धावा जमवल्यात. ज्या प्रेक्षकांना खरं तर लकी ड्रॉची कुपन खरेदी करायची आहेत त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. हॉटेल हॉस्पिटल शिवपूजा आणि त्याचबरोबर इथं याही वेळेस आल्याच मोठं आक्रमण इकडे पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहेत. यावेळेस देखील चांगला सेल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालाय. धक्का क्रमांक 7 इकडे मैदानाच्या आतमध्ये बसलाय. 7 गडी इकडे बाद झालेत. NS रायडर्स या संघाला मात्र आतापर्यंत 7 विकेट इकडे आलेल्या आहेत. ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉचे कुपन खरेदी करायचे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधा. 100 रुपयांचं कुपन खरेदी करा आणि एक इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची संधी आपल्याला आहे. मित्रांनो आत्ताच तिकिटे खरेदी करा कारण मर्यादित तिकीट आहेत. 44 धावा 7 गडी बाद. मर्यादित कुपनं आहेत. बरीचशी कुपनं गेलेत. आता फक्त काही थोडकी कुपनं राहिलेत. लवकर आलात तर तुम्हाला भाग्यवान विजेता बनण्याची संधी आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटने फटका खेळलाय आणि पुन्हा एकदा फलंदाज इकडे होत आहे झेल बाद. मोनीश पाटील याही नावाची चर्चा राहिली आहे मैदानावरती. लगातारच्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट इकडे आल्यात. मित्रांनो 8 विकेट मैदानावरती येताना पाहायला मिळाल्यात NS रायडर्स या संघाच्या. लकी ड्रॉ मध्ये जर तुम्हाला नसीब आजमावायचं असेल तर लवकरात लवकर लकी ड्रॉचं कुपन खरेदी करा कारण लकी ड्रॉची कुपनं फक्त 200 आहेत मित्रांनो आणि त्यामधील 100 कुपनं आतापर्यंत गेलीत. आता राहिलीत फक्त 100 कुपनं आणि ती जर तुम्ही लवकरात लवकर खरेदी केली तरच तुम्हाला विजेता होण्याची संधी आहे.
44 धावा, 8 गडी बाद. 44 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेळापूरचं प्रेक्षक, दर्दी प्रेक्षक. पुन्हा एकदा हा बॉल खूप चांगला चेंडू आहे. डॉट बॉल इकडे पाहायला मिळालाय. एकंदरीत आतापर्यंत आपण पाहतोय 44 धावा इकडे नोंदवलेल्या आहेत. अंतिमचे 2 चेंडू इकडे शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये पाहायचंय किती धावा इकडे प्राप्त होत आहेत. इथून पुढे देखील पाहायचंय. फुल टॉस बॉल, फटका हवेत उडवलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत. सेहेचाळीस धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिमचा चेंडू इकडे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. अंतिमच्या चेंडूवरती किती धावा इकडे प्राप्त होत आहेत हे देखील पाहावं लागेल. यावेळेचा बॉल उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा चेंडू आहे. सतीश यांच्यावरती मात्र बॅटिंगची जबाबदारी आली आहे. 47 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचा बॉल कशा प्रकारे इकडे हाताळला जाईल. गोलंदाज मोनिश पाटील काय करामत करतायत इकडे पाहायचंय मैदानावरती. याही वेळेचा बॉल, पुन्हा एकदा धावबायची संधी. परंतु मित्रांनो इकडे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 6 षटकांमध्ये NS रायडर्स या संघाने धावा जमवल्यात 47. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर जिंकण्यासाठी DG पॅन्थर्स या संघाला करायच्यात 36 चेंडू 48 धावा. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न केला जातोय. या परिसरातील दानशूर असे रक्तदाते ब्लड डोनर गोकुळाबा क्षीरसागर साहेबांच्या शुभ हस्ते, ज्यांनी तब्बल 113 वेळा ब्लड डोनेशन करून या परिसरातील एक मोठा विक्रम ज्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाला. गोकुळाबांच्या शुभ हस्ते आपण टॉस इकडे संपन्न केलाय आणि टॉस जिंकत खरं तर इकडे प्रथमतः काय निर्णय अतुल भैया? हसन ग्रुप वेळापूर संघाने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
यानंतरची होणारी मॅच हसन ग्रुप वेळापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रत्येक षटकारासाठी DJ पॅन्थरचे मालक दादासाहेब गालफडे यांच्या वतीने 200 रुपयांचा पुरस्कार या स्पर्धेमध्ये अनाऊन्स केला जातोय. चला मॅचला सुरुवात करा. दुसऱ्या डावाला इकडे सुरुवात होतीये. धावेंचा पाठलाग, 48 धावेंचं टार्गेट. रामदास खोले यांना पण इकडे गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहे. डीप लॉंग ऑन मध्ये हा चेंडू मार्गस्थ होतोय. या बॉलवरती आपण पाहतोय इकडे निश्चितच एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. हर सर झुक जाए वहाँ मंदिर होता है, हर नदी समा जाए वहाँ समिंदर होता है. जीवन के इस कर्म भूमि में जंग तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. पहायचंय आज की शाम किसके नाम, आज की शाम किसके नाम, कोण जीतेगा. वाह, अगदी काय सॉलिड फटका इकडे खेळलाय. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खूप दूरवरती फेकून दिलाय. या फटक्यामध्ये आपल्याला ताकद, नजाकत आपल्याला पाहायला मिळाली आहे. मोनिश पाटीलला तुम्ही एका बाजूने पाहताय. खूप चांगला खेळ मोनिशचा आपल्याला पाहायला मिळाला. DG पॅन्थर्स या संघाने मात्र खूप चांगली कामगिरी इकडे केली आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा पुरस्कार दादासाहेबजी गालफडे. 6 रन करायच्या त्या 48 धावा. खरं तर लकी ड्रॉ मध्ये आमचे कॅमेरामन लेमन पाटील यांनी खरं तर 10 कुपन खरेदी केलेत. लेमन पाटील खरं तर येताना बसने आलेत, परंतु जाताना मात्र इलेक्ट्रिक स्कूटी, कमीत कमी 4 जागेवरती चार्जिंग करावीच लागेल. हो, पुन्हा एकदा हा बॉल, अप्रतिम स्ट्रोक. मोनिशच्या बॅटमधून पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार. लांबच लांब षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकले जात आहेत. कदाचित मोनिश पाटीलला माहिती आहे नेट रन रेट जर चांगलं ठेवायचं असेल तर इथून पुढे मात्र जोरदार आक्रमण करावे लागतील. लकी ड्रॉची कुपनं मर्यादित राहिलीत प्रेक्षक राजांनो, चला लवकर, कारण मर्यादित कुपनं आहेत, खरेदी करा. हो, पुन्हा एकदा हा बॉल, खूप चांगला स्ट्रोक इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलेत. चौकार इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालाय. मोनिश पाटील या नावाची चर्चा मैदानावरती फार आपल्याला पाहायला मिळते. मोनिश या नावाची चर्चा रंगली आहे. खूप चांगला प्रभावित करणारा खेळ आपल्याला मोनिशचा पाहायला मिळालाय. क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत. नेवरे परिसरातील हा खेळाडू ज्याने आपल्या खेळाच्या माध्यमातून क्रीडा रसिकांना अक्षरशः वेड लावलाय. आणि महाराष्ट्र पोलीस शहाजी मंडले साहेब यांच्याकडून तुमच्या समालोचनासाठी 500 रुपये नंबर फोन पे डायल करा. नक्कीच आपण पाहतोय अतिशय सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार क्रिकेट जे आपल्याला पाहायला मिळालं, चांगलं क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळालंय. वेळापूर नगरीमध्ये आपण हे क्रिकेट पाहत आहोत. शहाजी मंडले पोलीस निश्चितच वेळापूर नगरीतील एक दमदार खेळाडू आणि पंढरपूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शहाजी मंडले सरांच्या वतीने माझ्या समालोचनासाठी 500 रुपयांचा पुरस्कार त्यांच्या माध्यमातून दिला जातोय. निश्चितच कालच्या रात्रीमध्ये साहेबांचा खेळ आपण या मैदानावरती बघितलाय. हो, पुन्हा एकदा हा बॉल, बॅटची कडा घेत चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. बक्षीसदात्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. शहाजी मंडले सरांच्या वतीने एक 500 रुपयांचा पुरस्कार माझ्या समालोचनासाठी रोख स्वरूपामध्ये पाठवला, त्याबद्दल साहेबांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.
व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. कव्हर पॉइंट मध्ये उडवलेला बॉल आहे. निश्चितच चांगला स्ट्रोक आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. खूप चांगला स्ट्रोक इकडे सजवलाय. अप्रतिम खेळ आपल्याला इकडे पाहायला मिळाला. एक धाव इकडे खूप महत्वाची आहे. मोनिश पाटील आणि आपण एका बाजूने अभिषेक अभितळे, ज्या खेळाडूने काल या मैदानावरती षटकार चौकारांचा धुमाकूळ घातला. यावेळेस देखील बॉलला उडवलंय उंच आकाशात. उंची जास्त मिळाली आहे, परंतु पाहिजे तितकी लांबी मिळाली नाहीये. आपण पाहतोय ज्या खेळाडूची चर्चा मैदानाच्या आतमध्ये रंगली होती, त्या खेळाडूला इकडे मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय. मोनिश पाटीलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय मित्रांनो. आमदार चषकामध्ये एक दमदार सुरुवात देखील झाली होती मित्रांनो, परंतु इकडे विकेट आली आहे. आघाडीवरून पिछाडी आणि पिछाडीवरून आघाडी, यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात. ज्योतिरामजी घाडगे सर यांच्या वतीने मोनिश पाटीलसाठी 200 रुपयांचा पुरस्कार आलाय. ज्योतिरामजी घाडगे सर, आपलं मनापासून धन्यवाद. 22 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी इकडे ॲडव्होकेट पंकजदादा वाघमोडे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि इथून पुढे पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. समोर आहेत सिक्सर किंग पंकज. अनेक मैदानात दान करून सोडलीत. याही वेळेस आल्याच आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु इकडे डॉट बॉल आलाय. इक्वेशन बदललं जाईल. 26 चेंडू आणि अजूनही 26 करायच्यात. बॉल टू रन 26 चेंडू 26 धावा. मोनिश पाटील आक्रमक पाहायला मिळाले होते, परंतु आता इकडे ॲडव्होकेट पंकजदादा वाघमोडे साहेब आहेत, तर एका बाजूने अभिषेक अभितळे याही नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. वा भाई वा. ॲडव्होकेट पंकज वाघमोडे यांनी मैदानाच्या आतमध्ये जोरदार टोले जंग प्रहार मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा, बाहेर फेकून दिलाय लाल बुंद तोफेचा गोळा. षटकार. जबरदस्त बॅटिंग. संघ मालक दादासाहेबजी गालफडे यांच्या वतीने 200 रुपयांचा पुरस्कार. कौतुकाचा वर्षाव संघ मालकाच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. पुन्हा एकदा हा फुलटॉस बॉल होता. चांगला स्ट्रोक इकडे सजवलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत उभा. एकच धाव इकडे प्राप्त होतीये. 29 धावा आल्यात. अजूनही जिंकण्यासाठी करायच्यात 19 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. इथून पुढे देखील पाहायचंय काय करामत होणार मैदानाच्या आतमध्ये. खेळ रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. काही घडू शकतंय मैदानाच्या आतमध्ये. लकी ड्रॉची कुपन विक्री चालू आहे मित्रांनो. मर्यादित तिकीट शिल्लक आहेत. ज्यांना तिकीटे खरेदी करायचे त्यांनी स्टेजशी संपर्क साधा. 100 रुपयांचं कुपन खरेदी करा आणि इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची संधी आहे. इथून पुढे देखील पाहायचंय मैदानावरती. मॅच ऑन आहे. थोडासा खाली राहिलेला बॉल. उंची मिळालेली नाहीये. जितकी उंची पाहिजे तितकी उंची मिळालेली नाहीये. इकडे निश्चितच डॉट बॉल इकडे येताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल इकडे महत्वाचा आहे. निर्धाव चेंडू सामन्यामध्ये घेऊन येतात मित्रांनो. प्रदीप सरांना इकडे खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. या मॅच मध्ये देखील तुम्हाला चांगलाच परफॉर्मन्स करावा लागेल. प्रदीप घाडगे यावेळेचा फटका फसलाय. कव्हर मधला क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलाय आणि इकडे निश्चितच कॅच देखील ड्रॉप होतोय. कॅच इकडे सुटताना पाहायला मिळालाय. एका धावेसाठी चाललेला संघर्ष आहे. मनुष्य के साहस से बिना कोई भी लक्ष्य बड़ा नहीं होता. हारा वही जो लढा नाही. 30 धावा धावफलकावरती मित्रांनो. अजूनही 18 करायच्यात. अभिषेक तळे खेळतायत मित्रांनो. फक्त 3 षटकारांचा सामना आहे.
अभि तळेने काल मैदान दन 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 करून सोडलंय. आजही पुन्हा एकदा तीच कामगिरी करावी लागेल आणि प्रयत्न केलाय. जसा बॉल आलाय तसा मात्र पाठवून दिलाय. खूप लांब 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 षटकार. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा. हसन ग्रुप वेळापूर टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. इंद्रजित 11 अकलोज. मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा इकडे सज्ज होत आहेत. यावेळेचा गती परिवर्तन बॉल होता. अभिने ओळखलाय. चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय. धावफलकावरती पुन्हा एकदा आपण पुढे जाताना पाहायला मिळेल. DG पॅन्थर दादासाहेबजी गालफडे यांच्या मालकीचा हा संघ. 37 धावफलकावरती आहेत. खूप चांगला परफॉर्मन्स या संघाचा राहिलाय. याही वेळेचा बॉल खूप वेगात हातळलाय. एक गेंद नहीं थी भाई साहब, ए आग का गोला था. रफ्तार किंग, रफ्तार 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 का राजा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. वेग आणि वेगाची चर्चा तुम्हाला पाहायला मिळाली मित्रांनो. काय जबरदस्त खेळ इकडे पाहायला मिळालाय. चर्चा आहे इकडे. प्रदीप सरांची देखील. माळीनगरचे खेळाडू आहेत. आत्तापर्यंत 37 धावा इकडे पंकज सरांनी देखील जमवण्यामध्ये यशस्वी ठरलेत. पुन्हा एकदा हा बॉल समोरच्या दिशेने फटका फसलाय आणि पंकज सरांचा देखील खेळ मैदानाच्या आतमध्ये फसलाय. ओयुटीचा कॉल. फलंदाज बॅक टू डग आउट. पिलिव संघाचे चाहते खूप आहेत. ऑनलाईन जर तुम्ही बघितलं ना, जुबेर पठाण त्याचबरोबर इथं गणेश मधने पिलिव संघासाठी नेहमीच आतुरता असते. आणि खरं तर आमचे सतीशजी गुरव देखील दादासाहेब तुपे यांचं विशेष आभार मानतायत. ही मंडळी खरं तर ऑनलाईन सामना बघतायत. ज्यांना या मैदानावरती येणं शक्य नाही, अगदी घर बसल्या बसल्या tenniscricket.in माध्यमातून मैदानावरची अनुभूती त्यांना येते. कारण HD कॅमेरे आहेत. हो, पुन्हा एकदा हा बॉल अभिसाठीचा खूप चांगला चेंडू आहे. दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. इक्वेशन पुन्हा एकदा इकडे बदललं जाईल. शेवटचे 17 चेंडू आणि 11 धावा. 17 चेंडू 11 धाव्यांची गरज. दादा तुपेंचा फॅन्स फॉलोअर्स इकडे वाढत चाललाय. आज दादा तुपेंनी खरं तर सांगितलं, मी फक्त पुढे आहे, माझ्या पाठीमागे अदृश्य शक्ती भरपूर आहे. आमच्या परिसरामधली ग्रामस्थ खूप चांगली आहेत. दादा तुपेंनी आवर्जून सांगितलं. लेखबाईचा इशारा. दादा तुपेंचं कार्यक्रम कुठलाही असू द्या, परफेक्ट नियोजन. आणि हे परफेक्ट नियोजन जर तुमचं असेल तर तुमचा कार्यक्रम सक्सेस ठरतो. आणि याच कारणाने खरं तर वेळापूरचा पुष्पा म्हणून दादाची ओळख आहे. झुकेगा नाही साला. काय पण होऊन द्या, चर्चा दादाचीच होणार. हो, पुन्हा एकदा हा बॉल. खरं तर दादांची ओळख पुन्हा एकदा आम्हाला नव्याने समजली आहे. वेळापूरचा अजय देवगण. बाळू सरांनी कळवलंय आत्ताच, परंतु पुष्पा हे नाव परफेक्ट आहे. हो, पुन्हा एकदा हा बॉल. इकडे खराब चेंडू होता, वाईट बॉल आलाय आणि इकडे पुन्हा एकदा धावफलकाला आकार मिळेल. संतोष मगरने काय चेंडू अडवलाय मित्रांनो पाठीमागे. संघासाठी देखील धावा वाचवलेल्या आहेत. इक्वेशन बदलले आमचे मियाभाई कळवत आहेत. 15 चेंडू आणि 9 धावा. या 3 चेंडूमध्ये सामना फिनिश करावा लागेल. ओ, पुन्हा एकदा हा बॉल. खूप चांगला स्ट्रोक सजवलाय. जसा बॉल तिकडे पाठवलाय तसा इकडे षटकार देखील आलाय आणि लाईट्स देखील ऑन झाल्यात. पंचांचं बारकाईने इकडे लक्ष होतं. खरं तर
स्टंपच्या पाठीमागे जाऊन हा शॉट अटेम्प्ट केलाय, त्यामुळे या चेंडूवरती धावा नसणार आहेत. वा, काय पंचांचं लक्ष आहे. चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा संघाचं धावफलक देखील आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी आपण पाहतोय आता फक्त आणि फक्त 5 धाब्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असेल. 5 धाबा इकडे अजूनही जिंकण्यासाठी लागत आहेत. इथून पुढे पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी होतीये. पुन्हा एकदा हा बॉल, खूप चांगला चेंडू आपल्याला इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 43 धाबा धावफलकावरती आहेत. अंतिम टप्प्यात आलेला हा सामना आहे. अगदी 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुढे देखील मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती अमोल जगताप यांना आपण मैदानावरती पाहतोय. मॅच इकडे फिनिश होतीये. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. दर्जेदार क्रिकेट आपल्याला जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. DJ पॅन्थर दादासाहेब गालफडे यांच्या संघाचा झंझावत मैदानाच्या आतमध्ये कायम राहिलाय. षटकारांची उधळण आपल्याला पाहायला मिळतीये. मॅच जिंकली इकडे विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर पराभूत संघाला देखील